नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण नेहमीप्रमाणे सुखी असाल, समाधानी असाल. मित्रांनो, माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, मी आता जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यामधील मुरुमखेड्याच्या तात्याबाबाच्या जत्रेला आलेलो आहे. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तात्याबाबाची जत्रा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मुरुमखेड्याची प्रसिद्ध तात्याबाबाची यात्रा बघूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही तात्याबाबाची यात्रा चालू आहे आणि तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी लोक महाप्रसाद घेत आहे, तात्याबाबाचा महाप्रसाद घेत आहे. आणि या सगळ्या वावरामध्ये बघा पंक्ती बसलेल्या आहे. अलीकडच्या साईडला पुरुष मंडळी आहे आणि पलीकडच्या साईडला महिला मंडळी प्रसाद घेत आहे, जेवण करत आहे. तर अशा प्रकारे ही मुरुमखेडा गावामधील तात्याबाबाची यात्रा चालू आहे. आणि समोर बघता तुम्ही तिकडं समोरच्या साईडला बघा, तिकडं दुकानं वगैरे लागलेले आहे यात्रेमधल्या. तर अशा प्रकारे ही तात्याबाबाची यात्रा चालू आहे आणि खूप मोठी पब्लिक या ठिकाणी आलेली आहे यात्रेसाठी. आणि दिवसभर अशाच पंक्ती या ठिकाणी चालू राहतात. आणि समोरच बघा त्या तिकडं धुवा निघत आहे, तिकडं बघा तात्याबाबाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी पण खूप गर्दी आहे. मंदिराकडं पण आपण जाऊ आणि तुम्हाला तात्याबाबाचं मंदिर पण मी या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या साईडला इकडं बघा हे मुरुमखेडा गाव आहे आणि इथं समोर मस्जिद वगैरे आहे आणि इकडं घर आहे मुरुमखेडा गावामधले. तर खूप छान यात्रा भरलेली आहे, खूप गर्दी यात्रेमध्ये झालेली बघा. तर चला आता समोर जाऊ आणि बघू कशी आहे तात्याबाबाची यात्रा, मुरुमखेडा गावामधील यात्रा. तर मित्रांनो, आपण आता पंक्तीमध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग लोक महाप्रसाद घेत आहे, तात्याबाबाचा महाप्रसाद घेत आहे, जेवण करत आहे. तर बघू शकता तुम्ही किती पब्लिक या ठिकाणी एकाच वेळी प्रसाद घेत आहे, जेवण करत आहे. या पाठीमागच्या साईडला बघा सगळे पुरुष मंडळी आहे आणि या साईडला बघा महिला मंडळी. या पाठीमागच्या साईडला महिला मंडळीची पंगत चालू आहे बघा आणि खूप महिला या ठिकाणी महाप्रसाद घेत आहे. तर अशा प्रकारे ही तात्याबाबाची यात्रा चालू आहे मुरुमखेडा गावामधली आणि खूप मोठा भंडारा या ठिकाणी चालू आहे बघा. आणि एकाच वेळी तुम्ही बघू शकता 2000-3000 लोक जेवण करत आहे, महाप्रसाद घेत आहे. आणि जवळपास 200 क्विंटलचा हा भंडारा आहे बघा आणि दिवसभर असाच हा भंडारा चालू असतो. तर चला आता मंदिराकडे जाऊ आणि तात्याबाबाचं मंदिर बघू आपण, तात्याबाबाचं दर्शन घेऊन येऊ. तर मित्रांनो, आपण आता तात्याबाबाच्या मंदिरासमोर आलो आणि समोर बघता तुम्ही हे तात्याबाबाचं मंदिर आहे मुरुमखेडा गावामधील आणि हे एकदम जागृत देवस्थान आहे बघा. आणि खूप छान मंदिर या ठिकाणी तात्याबाबाचं बांधलेलं आहे. आणि तुम्ही आज यात्रेनिमित्त बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती गर्दी झालेली लोकांची. तर खूप पब्लिक आज तात्याबाबाच्या दर्शनासाठी यात्रेसाठी आलेली आहे. आणि इकडं पण बघू शकता तुम्ही या गल्लीला पण भरपूर गर्दी आहे. चौकडे मुरुमखेडा गावामध्ये आज या यात्रेच्या दिवशी गर्दी आहे, चौकडे गर्दी बघा. आणि या मंदिरासमोर इथं काही दुकानं वगैरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर असं हे तात्याबाबाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण आता मुरुमखेडामधील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या ठिकाणी आपण आलो आणि पाठीमाग बघू शकता तुम्ही केवढा मोठा पुतळा इथं येशीमध्ये मुरुमखेडा गावामध्ये आहे बघा. आणि असं गाव आहे, पाठीमाग घरं वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि गावामध्ये पण लोक आहे, आज यात्रेनिमित्त गर्दी आहे गावामध्ये पण. आणि या साईडला बघा इकडं ही मस्जिद आहे. तर असं हे मुरुमखेडा गाव आहे आणि खूप छान गाव आहे, जास्त मोठं पण नाही.
आणि जास्त छोटं पण नाही. तर चला आपण आता थोडं यात्रेमध्ये फिरू आणि त्यानंतर करू आपला ब्लॉग पूर्ण. तर मित्रांनो, अशी ही तात्याबाबाची यात्रा चालू आहे आणि खूप भव्य दिव्य ही मुरुमखेड्याची यात्रा असते बघा. तात्याबाबाची यात्रा असते आणि खूप खेळं वगैरे सुद्धा या यात्रेमध्ये आलेले आहेत आणि लोक खूप आनंद घेत आहे या यात्रेमध्ये, तात्याबाबाच्या यात्रेमध्ये. आणि मित्रांनो, या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये जवळपास 200 ते 300 क्विंटलचा भंडारा या ठिकाणी होत असतो. वरणपोळी या ठिकाणी होत असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही तात्याबाबाची यात्रा आणि तात्याबाबाचा भंडारा कसा वाटला, मुरुमखेडामधील तात्याबाबाची यात्रा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये, अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.